थँक्यू डीजे. चला मनोज भोईर आपण या स्कोरिंग साठी. बघा 12th मॅन म्हणून आपल्याला 12 प्रतिनिधीला पाठवायचं आहे ज्याच्याकडे टी शर्ट असेल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. इकडे देखील लक्ष द्या कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 12 टी शर्ट दिलेले आहेत. त्यामुळे 12th मॅचच्या शरीरावरती या स्पर्धेची जर्सी असणं महत्वाचं आहे. आदित्य अवॉर्ड यांचं आपण हार्दिक स्वागत करूया जे स्कोरर म्हणून या मॅच मध्ये आता कामगिरी पाहणार आहेत. पिंपरी चिंचवड वरनं या मॅचचा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत. आदित्य मी नेहमी येत असतो पिंपरी चिंचवडला. चला बॅटर पाठवा टीम शिळपाटा. आणि जे मैदानाच्या आत उभे आहेत जे प्रेक्षक आहेत आमचे त्यांना विनंती की आपण आता डगआउट मध्ये असं नसतं बा. जो डगआउट बनवलाय फलंदाजांसाठी तर तिथनं वापर करायचा आपल्याला विनंती आहे. डगआउट मध्ये जर फलंदाज नसतील तर संघाला पॅनलाइज केले जाईल याच्याकडे देखील लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आयोजनाचे काही निर्णय आहेत आणि नियम देखील लावले गेलेत. चेंडू द्या मैदानामध्ये. अल्पेशजी थरकोडे यांचं आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. बॅटर पाठवा बॅटर. फलंदाज पाठवा शिळपाटा. अंड्रमची टीम आता ओरमच्या जगतात आलेली आहे. बरेचसे अंड्रमचे तारे सितारे आता ओरम क्रिकेटचा आनंद घेत आहेत. खोपोलीचा हा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आणि आदरणीय नगरसेवक प्रशांतजी शेंडे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. मी माजी नगराध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून अल्पेजी थरकोडे त्याचबरोबर नगरसेवक प्रशांत दादा शेंडे साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक करतोय स्वागत. त्याचबरोबर मी विनंती करेल सुनील चव्हाण यांना की आपण पाहुण्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर आमच्या पवार साहेबांना देखील विनंती आपण पाहुण्यांचं यथोचित स्वागत करावं. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. अल्पेजी थरकोडे आणि त्याचबरोबर नगरसेवक प्रशांत दादा शेंडे साहेबांचं स्वागत. संदेश शेवले साहेबांना विनंती की आपण स्वागत करा. राजू भाई यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. 12th मॅन टी शर्ट असलेलाच इथे असेल त्यामुळे विनंती आपण या. अजमल आणि त्याच्या बरोबरीनं बॅटर. टी शर्ट कंपल्सरी आहे. अमित भिल्लारे हे दोन फलंदाज मैदानामध्ये गेले. अनबल शेख आणि अमित भिल्लारे ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. एक मोठी स्पर्धा आहे जी गेले 16 वर्ष चांगला क्रिकेटचा आनंद देते. त्याचबरोबर 17 वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये आपण क्रिकेटचा आनंद लुटतोय. प्रत्येकाचं स्वागत इथे केलं जाईल. विनोद सोलंकी सर आपल्याला विनंती आपण जिथे कुठे असाल व्यासपीठावरती येऊन असं नसतं बा. बघा टाइम अलर्ट झालेला आहे. 11:18 झालेली आहेत. इथून 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती आलेला स्ट्राईक एंडवरती अजमल, नॉन स्ट्राईक एंडवरती अमित भिल्लारे. 36 चेंडूसाठी खेळ सुरू होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. अगदी पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाज देबू तयार. अकू टप्प्याचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. 38 सर्कल मध्ये या चेंडूला शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये अडवलं गेलं आणि इथून धावांचा श्री गणेशा शिळपाटा संघाकडनं होतोय. एका धावेनं धावांचा श्री गणेशा झालाय. आता अमित स्ट्राईक एंडवरती आलाय, एक ऑलराऊंडर खेळाडू.
हलक्या हाताने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न असं वाटलं होतं केला जाईल, पण इथे मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. टप्पा पडला तर चेंडूनं वळण घेतलं, पण पंचांचं देखील कौतुक करूया. अचूक निर्णय या चेंडूवरती त्यांचा पाहायला मिळाला. इथे वाईट चेंडूचा इशारा. एक अवंतरच्या मदतीनं स्कोरगडवरती 2 धावसंख्येची नोंद झाली आहे. टप्पा पडल्यानंतर या चेंडूला स्वतः गोलंदाजानं अडवण्याचा निर्णय घेतला आणि इथे मात्र देबूचा हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. चांगलं कमबॅक सहकार नगर संघाच्या माध्यमातून इथून होताना आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतरच्या मॅचसाठी टीम चिंचोली संघाला मी विनंती करेल, जी काही आयोजकांनी ऍडजस्टमेंट केली आहे त्याचं भान ठेवून आता आपल्याला संपर्क साधायचा आहे. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने या चेंडूनं वळण घेतलं आणि त्यानंतर यष्टिरक्षकाने या चेंडूला लिलया अडवलंय. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला. जणू काही पाहता पाहता प्रेमात पडलाय की काय असा प्रत्येकाला प्रश्न पडला. मल्हार समीर मसूरकर लिटिल चॅम्प या मॅचचा आनंद घेताना. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, जाना था काशी पोहोच गए वाशी. आणि ते वाशीवरनं आता चायनीज कट्टाचे अध्यक्ष सुशील शेठ हिरवे यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक करूया स्वागत. सागरजी मोरे आणि त्यांच्या सौभाग्यवती या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक करूया स्वागत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. अमित भिल्लारे या आधीच्या स्पर्धेमध्ये लगातारचे 5 षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून आपण पाहिला, पण आता थोडासा अडचणीत आलाय. ऑप्शनच्या लाईन मध्ये चढून खेळण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आतल्या दिशेनं जरूर आलाय, पण कदाचित लाईन मिस या चेंडूनं केली की काय असा प्रश्न प्रत्येकाला पडला आणि पंचांनी निर्णय दिलाय हा चेंडू स्वेर आहे. एक या अवंतरच्या मदतीनं आता टोटल 3 धावसंख्येची नोंद. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती 3 धावांची नोंद झाली आहे. पहिल्या 2 मॅच आपण वन साइड पाहिल्या, पण ही मॅच कदाचित हाय व्होल्टेज होईल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलाय हा चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर बाहेर आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त गीत डीजेनं लावलं. 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती आता वाढ झालेली आहे. पॉइंट मध्ये या चेंडूला खेळलाय. गोळीच्या वेगानं चेंडू पुन्हा एकदा जाईल आरपार. धावा मिळतील 4 4 4. आलेला जबरदस्त चौकार. नंतर स्कोर गडवरती क्या मेरा क्या तेरा 13 धावांची नोंद झाली आहेत. लल्लू ने आज बनाया उल्लू. नूर सय्यद इथे आलेले आहेत, त्याचं देखील हार्दिक स्वागत करूया. मागच्या वर्षी ज्यानं याच स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक स्कूटी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल देखील झाला. प्लेअर ऑफ द सिरीज ठरलाय 2025च्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष ट्रॉफीचा नूर सय्यद. पण या हंगामामध्ये आता मॅन ऑफ द सिरीज कोणाच्या नावावरती जोडली जाईल याच्यासाठी युद्ध मैदानामध्ये चालू आहे. 6 षटकांचे सामने खेळवण्याचा निर्णय घेतला कमिटीकडनं. रुपेश मात्र खुश झाले या निर्णयावरती. आता संघाला पुश करतायत. नेक्स्ट मॅच खेळायची आहे, पण इथे मात्र ही मॅच चालू आहे. पहिल्या फेरीचा हा 3रा सामना आहे. एकीकडे सहकार नगर आहे तर त्याच्या विरोधामध्ये
शिळपाटा संघाला आपण पाहतोय. अजमलचा फटका आहे, टांगा पलटी, घोडे फरार. चेंडूवरती क्षेत्ररक्षक चुकला आणि चुकीला माफी नाही. धावा मिळतील 4. ठोक डीजे. पद्धतीनं 17 धावसंख्येची नोंद. A1 जोडी ट्रॉफी आपण गुरुवारी आमचे प्रवीण दुगाडे सर कर्जत मध्ये पाहिली, पण आणखीन एक जोडी नंबर 1 ट्रॉफी कालापूर तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळेल. एकीकडे नगरसेवक आदरणीय प्रशांत शेंडे आणि त्यांचे परम मित्र अल्पेजी थरकोडे यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा थोड्याच दिवसात प्रेक्षकांच्या भेटीस येते. अजमल काय मारतोय इथे, फलंदाजाला केलंय त्यानं गार, वार करताना मिळवलाय षटकार. ठोकडीचे. डीजे ऑपरेटर देखील दाखवतोय. धन्यवाद डीजे. 25 तर नाही पण 23 धावा लागल्यात. प्रथमेश विचारेला आता विचार करावा लागणार. वेगाचा बादशाह म्हणून सहकार नगर संघातला सातत्यानं चर्चेत राहिलेला खेळाडू लगातारच्या 2 चेंडूवरती 2 फटके खाण्याचा धाडस करतोय, पण इथे आता निर्धाव चेंडू फेकण्याचा धाडस देखील करावा लागणार. तेवीस धावा स्कोर कडवरती नोंद आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांना भेदून पुन्हा एकदा केलाय वार वार वार. कदाचित पाहायला मिळतोय शिळपाटा संघाकडनं चमत्कार. धावा मिळतील 4. ठोक डीजे. अरे नाहम अमिताभ, नाही दिलीप कुमार, हम तो नाही है इरफान, हम है अजमल. और अजमल आता खऱ्या अर्थानं मजा दिली आहे ती शिळपाटा संघाला. टोटल 27. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर राऊंड क्रिकेट पुढे जाऊन केले आक्रमण. आक्रमण इज बेस्ट डिफेन्स. चेंडू पुन्हा एकदा आरपार. धावा मिळतील चौकारानंतर 6. अर्धा डझन षटकार. ठोकडीचे. चेंडू गेला ढगात आणि डीजे आता खऱ्या अर्थानं आलाय रंगात. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल 33. कधी कधी स्टार्टर द्यावा लागतो. मनी डीजेचे ऑपरेटर आहेत, त्यांना माहिती आहे स्टार्टर खूप महत्वाचा आहे. जेवणाच्या आधी आणि बसण्याच्या आधी वेगळं काही विचार करू नका. कोल्ड्रिंक देखील तुम्ही घेऊ शकता. लेग स्टंपच्या बाहेर या चेंडूला पकडलाय पंचांनी, पण सांगतायत हा चेंडू पायावरती नक्कीच आदळलाय. निर्धाव चेंडूची होती. बराच वेळानंतर कमबॅक्स संधी निर्माण केली गोलंदाजानं. मार्केटमध्ये जरूर आहे मंदी, पण प्रवीण दुगाडे सरांनी या स्पर्धेमध्ये घेतलेली संधी अनफिल्ड आहेत, पण चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून समालोचन करताना होतीये. अजमल खान असं 12व्यांनी मला सांगितलंय, पण इथे पॉइंट डीप पॉइंट मध्ये या चेंडूला अडवलं. षटक क्रमांक 2 पूर्ण होते. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती बिनबाद टीम शिळपाटा संघाच्या धावा लागल्या स्कोर कार्डवरती 34. घेऊया छोटीशी विश्रांती आणि मायक्रोफोन वरती ऐकूया प्रवीण दुगाडे सरांना. तत्पूर्वी ऐकूया डीजे जिचे कहते मनी
का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूँगा। वीरेश्वर ग्रामस्थ मंडल वर्चखोपोली ऑर्गेनाइज ये माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2026 साल 17वां मुख्य ऑर्गेनाइजर की भूमिका में। उसके बाद मेरे कानों तक दूसरी बात आनी नहीं चाहिए, लेकिन अनाउंस कर सकता हूँ मैं। अरे भाई, उसके लिए बड़ा जिगरा होना चाहिए। बैटिंग पावर प्ले है, तीसरा ओवर। रन बने हैं 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद। छिड़फाड़ा 17 की औसत से 34। ऐसा नहीं है, पहला ओवर नॉर्मल पावर प्ले, मैंडेटरी पावर प्ले, और 2 से लेके 5 तक आप किसी एक ओवर को चुन सकते हैं जहां पर बैटिंग पावर प्ले हो। जाइए तुषार धुमाल, जरा खाना खा के आइए, क्योंकि उन लोगों को भी जाना है। सुनील चौहान, लोग उनसे सवाल पूछ रहे हैं कि आप कैसे हारे, और सामने वाली टीम ये सवाल पूछ रही है कैसे हराया। मैच की तरफ हम चलेंगे। गेंदबाज पीयूष वाघ, सहकार नगर डेबू की सेना संकट में जरूर है, और यह फुल टॉस किया, स्वीप खेला है, मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से 6 रन। तो अजमल खान के बल्ले से निकलता हुआ यह बेहतरीन 6, जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। 34 और 6 के बाद 40। खोपोली म्यूनसिपल कॉरपोरेशन के कारपोरेटर पार्षद प्रशांत जी शिंदे यहाँ पर बैठे हुए इस मैच का मजा लेते हैं, और हमारे बेहतरीन दोस्त अल्पेश थरकुड़े इस मैच का मजा लेते हैं, और साई सिरेमिक के ओनर सुनील चौहान और संदेश मात्रे इस टूर्नामेंट के बारे में चर्चा करते हुए, क्योंकि सुनील चौहान के पास अब चर्चा के सिवाय कुछ मौका नहीं बना है इस टूर्नामेंट के लिए। लेकिन अल्पेश थरकुड़े जल्द एक फैसला उनकी टीम का हमें बताने वाले हैं। टोटल हुआ है 41, 41, 34 थे, छक्का आया, 40 बने, उसके बाद सिंगल आया। सुनील कांबळे सर, कल्पेश मांडलेकर सर और प्रवीण जी साड़के सर, इन तीनों की तरफ से शुभकामनाएं आ चुकी है, और इन तीनों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि इस मंच पर आइए, आपका स्वागत किया जाएगा। लेकिन यहाँ पर बल्लेबाज ने स्वागत किया एक बेहतरीन छक्के के साथ, अमित विलारे ने। ठोक दीजिए। और जिन्होंने 30 तारीख को संविधान पुणे टीम को लिया है वो दिनेश जी मोरे साहब, इनसे भी मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। 4 गेंदें हुई है, 47 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। क्रॉस द लाइन खेलने की यहाँ पर कोशिश की थी लेग स्पिन की बॉलर ने। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई है, लेग स्पिन अंतिम क्षणों में की थी गेंदबाज पीयूष वाघ ने। तारीफ काबिल, ये मैच मजेदार होगा, ऐसा नहीं है। तुषार धुमाल ने बिल्कुल ठीक कहा था, मैच रफ एंड टफ होगा, इसमें कोई दोहरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। लेकिन 6 ओवर के मैच होने के बावजूद भी घड़ी का कांटा मैं देख रहा हूँ 11:30 बजे, और मैच नंबर तीसरा शुरू है, और उसके भी 3 ओवर खत्म हो चुके हैं। इससे बढ़िया उपलब्धि क्या हो सकती है इस टूर्नामेंट के लिए। संदेश मात्रे अल्पेश सर के साथ चर्चा करते हुए कि ट्रॉफियां कहां से खरीदी गई। टोटल आ चुका है 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 47, 47। गेंदबाज देवू,
अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए। पहले ओवर में जिन्होंने 13 रन दिए थे देबू, रन काफी अच्छे बने हैं टीम के, टोटल आ चुका है 47। देबू को एक विकेट की तलाश है। स्ट्राइकर एंड पर अजमल जो रन बनाने में माहिर है, बॉक्स क्रिकेट के एक बेहतरीन खिलाड़ी मानता हूं मैं इन्हें, लेकिन ओवर आर्म में भी उतने ही मुस्तैद। ये ओवर थ्रो किया, जरूरी नहीं था। दोनों खिलाड़ी पोजीशन में थे कि रन लिया जाए और उन्होंने रन लिया। बाई के तौर पर अंपायर का इशारा आ चुका है। 48 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। देखिए हमारे ऑफिशियल्स डांसिंग अंपायर अस्टिमकर साहब, पहले मैच में उन्हें ज़्यादा जोर दिखाने का मौका नहीं मिला क्योंकि पोरवाल साहब इनका आगमन हो चुका है, उनका हम स्वागत करेंगे। पोरवाल जी स्वागत है आपका। ये व्हाइट बॉल का इशारा होता हुआ अंपायर का और इस व्हाइट बॉल से बढ़ता हुआ टोटल 49 49। 49 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए पोरवाल साहब का सम्मान किया जा रहा है। ये लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन, लेकिन 12th मैन काफ़ी अच्छे हैं, मैं तो कहूँगा बॉलिंग करने वाली टीम के। उन्होंने कहा बॉल डालते समय बोलना मना है। सही बात है, उनकी उम्र में 17 साल के, लेकिन एक्सपीरियंस बहुत ज़्यादा है। क्योंकि कमेंटेटर अगर बोले बॉल डिलीवर होते समय तो स्निकेज वगैरह का पता नहीं चलता। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, लेकिन अंपायर ने सोचा समझा और इस गेंद को वाइट बॉल करार दिया। जमीन से हाथ समांतर हुए। टीम का टोटल आता हुआ 56, 14 की औसत से 56 रन। अरे लल्लू कहाँ गए? सीधे बल्ले से इस गेंद को खेला, बैक टू द बॉलर। डॉट गेंद आ चुकी है ये वाइड के बाद। गेंदबाज भी कोशिश कर रहे हैं कि उनके द्वारा अच्छी गेंदबाजी हो, लेकिन रन बहुत बन चुके हैं। चौथे ही ओवर में रन आ चुके हैं 56। 3 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी हैं, आखिरी 3 गेंदें शेष। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन तो जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा। 57 पे टोटल आता हुआ चौथा ओवर चल रहा है। चौथे ओवर की आखिरी 2 गेंदें शेष हैं। इस ओवर में थोड़ा सा खामोश रखा है बॉलर देबू ने। कप्तान है इस टीम के, 40+ के खिलाड़ी है, लेकिन सहकार नगर को इन्होंने कम्पिटिटिव टीम बनाया है पिछले 3-4 सालों से। सहकार नगर हर टूर्नामेंट खेल रही है, सहकार नगर हर टूर्नामेंट में अच्छा परफॉर्मेंस कर रही है, जिसका पूरा क्रेडिट गोज टू देबू। ये स्लोअर वन की थी, अक्रॉस द लाइन खेला बल्लेबाज अजमल ने। सिंगल जरूर मिला और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ चौथे ओवर में 58। आखिरी गेंद बची है अब चौथे ओवर की। इसके बाद 2 ओवर आएंगे, वहां पे आक्रमण करना होगा अजमल और अमित भिलारी को। ये वाइट बॉल आता हुआ, लेकिन तुरंत तीसरे अंपायर की मांग की है और तीसरे अंपायर जय पवार देखेंगे क्या ये वाइट बॉल है कि नहीं। जो फील्डिंग टीम का ये मानना है ये नहीं है, अंपायर्स का मानना है ये है। वीरेश्वर वर्ची खोपोली बनाम शेकिन चिंचिवली। अगला मुकाबला होगा। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप टॉस के लिए संपर्क करें। नारी शक्ति यहाँ पर दर्शकों के दिग्गा में बैठ के मैच देख रही है। मी आमच्या माता भगिनींचं सुद्धा मनापासून मनपूर्वक माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2026 मध्ये स्वागत करतोय। फेयर डिलीवरी। तो रिव्यू खत्म हो चुका है।
है ना, खत्म नहीं, जारी है, रिव्यू जारी है, क्योंकि ये बॉलिंग टीम ने लिया था, उन्होंने कहा था कि ये वाइट बॉल नहीं हो सकती। ये एक्सपीरियंस है, ओवर समाप्त हो चुका है, ये वाइट बॉल नहीं था, रन बने हैं 58 58। नहीं नहीं, टेक्नोलॉजी है ना, टेक्नोलॉजी का इस्तेमाल है, दोनों टीमों को मौका है, वो कभी भी कर सकते हैं। और ऐसा नहीं है कि हर अंपायर सही हो हर फैसले पर, अगर टेक्नोलॉजी है तो उसका इस्तेमाल कीजिए। सन्माननीय सागरजी मोरे आणि त्यांच्या अर्धांगिनी, अर्थातच त्यांचं नाव मला माहिती नाहीये, पण या दोघांना मी या व्यासपीठावर आमंत्रित करतोय, या सागरजी मोरे, त्याचबरोबर त्यांच्या अर्धांगिनींना सुद्धा माझी विनंती आहे सौभाग्यवतींना की आपणही व्यासपीठावर यावं। 4 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है, 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद 58 58 रन। तो नरेश दलवी जो हमारे स्कोरर है, मैं उनको बुलाना चाहूंगा। ये जाने दिया था विकेट कीपर के दस्तानों में, लेकिन ये ऑफ स्टंप के काफी बाहर है, वाइट बॉल का इशारा आ चुका है। जय पवार ने अभी अपने सभी पैनल के अंपायर को ये सिखाया है कि बॉलर को पहले नमस्कार करो, फिर उसके चमत्कार को वाइट बॉल करार दो। ये रिव्यू लिया है किसने? बॉलिंग टीम ने, उन्हें पता है कि ये वाइट बॉल नहीं लगता उन्हें। फेयर डिलीवरी है ये क्यों हो रहा है? सीधे एंगल में शायद कैमरा नहीं जा रहा है हमारा, जो विकेट है। और यहाँ पे अगर देखा हमने तो आउटसाइड ऑफ स्टंप जो शफल वाइड है वो हम देख रहे हैं, शफल हुए थे थोड़े से बल्लेबाज। वाह, नेचुरल स्विंग बाएं हाथ के गेंदबाज के पास होती है, वो दिखाते हुए गेंदबाज पीयूष वाघ। रन बने हैं अब तक 58 58। टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा वीरेश्वर वर्चकोबोली और शेकिन चिंचीवली। और ये क्लीन बोल्ड, स्टंपिंग आउट हुआ, माफ माफ कीजिएगा, मेरा ध्यान नहीं था, लेकिन ये स्टंपिंग विकेट मिलता हुआ, और इस विकेट के साथ हम मौका देंगे डीजे को, लेकिन पहले रन हुए हैं 58 58। पोरवाल साहब, इनके शुरुआतों अगले मैच का टॉस होगा। दिलीप जी पोरवाल साहब, इनके शुरुआतों अगले मैच का टॉस होगा। दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा, दिलीप जी पोरवाल साहब जो कीमती समय निकालकर इस टूर्नामेंट के लिए आए हैं, उद्योग जगत में एक बड़ा नाम। साहिल शेख के लिए ये गेंद डाली गई थी, एक तो यहाँ पे जरूर मिलेगा, लेकिन गेंद जाती हुई थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन वाइड का पंजा आता हुआ यहाँ पर। शेर भाटा जो रनों के लिए इस ओवर में संघर्ष कर रहा था, उस संघर्ष को एकदम से बॉलर ने ही आसान किया, और इस पंजे के साथ टोटल बढ़ता हुआ 63 63। तीन ही गेंदें हुई है इस ओवर की।
शुभम 11 वीरेश्वर वर्च खोपोली आज शुभम मिले हैं फ्रेंचाइजी के तौर पर, कमबैक कर रहा है। डॉट गेंदें आ रही है, वाइड आ रही है, फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, फिर से लगातार 2 डॉट गेंदें, लेकिन वाइड का जो पंजा आया इसकी वजह से ये परेशान है फील्डिंग करने वाली टीम। आखिरी गेंद इस ओवर की, 5वें ओवर की आखिरी गेंद, स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी, डॉट गेंद आती हुई। 5 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। 5 ओवर के खेल की समाप्ति के बाद 63 रन स्कोर कार्ड के ऊपर। ठोक दीजिए। तो आखिरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज देवा। देवा आए हैं, 5 ओवर में रन काफी ज्यादा बने हैं, 63। अब देखिए कमेंटेटर्स और अंपायर्स का गेट टुगेदर होने में ज़्यादा देर नहीं लगेगी और ज़्यादा टेंशन भी नहीं है जगह की, क्योंकि जय पवार साहब ने एक फार्म हाउस खरीदा है, तो अब उतनी ज़्यादा टेंशन नहीं है। अस्टिमकर साहब आपको भी हम बुलाएंगे। और ये विकेट मिलने के चांसेस थे, लेकिन खराब फील्डिंग हो रही है। 1 रन यहाँ पे जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये विकेट गंवाया। अगर स्टार्ट से दूसरा रन लेना चाहते ना तो ये जरूर पूरा होता, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल पहुंच चुका है इस आखिरी ओवर में 64 रन बन सकते हैं। 6 ओवर में 70-72 रन अगर बनते हैं तो वो चेज भी हो सकते हैं। 6 ओवर में 90 भी मैंने यहाँ पे चेज होते हुए देखा है। 16 साल से मैं इस टूर्नामेंट में आ रहा हूँ, 17वां साल है ये। 17 साल में कई रिकॉर्ड मैंने बनते हुए देखे हैं, कई रिकॉर्ड मैंने टूटते हुए देखे हैं। हरिओम पनवेल के प्रशांत करपे और सुनील चावरी, जिन्होंने 100 से ज़्यादा रनों की साझेदारी यहाँ पे निभाई थी पहले विकेट के लिए। आकाश तारेकर और मनीष शर्मा, उन्होंने भी 106 रनों की साझेदारी रॉयल कलम्बोली की तरफ से खेलते हुए इस ग्राउंड के ऊपर निभाई थी 6 ओवर के मैच में। तो इस ग्राउंड के ऊपर कुछ भी हो सकता है। टोटल बना है। संदीप जी एवले साहब यहाँ पर दोबारा आ चुके हैं, उनका स्वागत। प्रशांत जी शेंडे, अल्पेश थरकुड़े और संदेश मात्रे। क्या मेहनत की है संदेश मात्रे ने इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। पोरवाल साहब, इनके शुभ हाथों अगला टॉस होगा, लेकिन मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा शुभम 11 वीरेश्वर वर्ज खोपोली के कप्तान और शेकिन चिंचिवली के कप्तान को। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलता हुआ 1 रन यहाँ पे जरूर मिला था, लेकिन गेंद सीधा गई फील्डर को चीरती हुई वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 4 रन और ये खूबसूरत चौवा धागा बल्लेबाज अमित भिलारे ने। 70 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए वर्ल्ड वाइड संजय सोलंकी के भांजे, विनोद सोलंकी के भांजे, देखिए डांस हो रहा है वहां पे, जश्न मनाया जा रहा है। उन्हें शादी के लिए ढेर सारी शुभकामनाएं। अभी तक मैंने कहा विनोद सोलंकी कहाँ बिजी है, वहां पे नाच रहे हैं। 4 गेंदें हुई है, 72 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। आखिरी 2 गेंदें शेष है। तुषार ने मुझसे कहा आप आके देखिए, आपको एनर्जी बराबर मिलेगी यहाँ पर इस टूर्नामेंट में। सच में तुषार, इन लोगों का प्यार है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश,
डॉट गेंद आ चुकी है, आखिरी गेंद शेष। राजू भाई इनका स्वागत किया जाएगा। मैं सुनील चौहान साहब से गुजारिश करना चाहूंगा और संदेश मात्रे। और ये उठाया है आर पार स्टेडियम पर, मिड विकेट बाउंड्री के बाहर। बल्लेबाज अमित भिलारे के बल्ले से निकलता हुआ छक्का और टीम का टोटल 78, जीत के लिए 79 रनों की जरूरत। और अमित भिलारे खेल रहे अपने व्यक्तिगत 38 रनों की एक शानदार अभिजीत पारी। लेकिन जैसे ही मैच का दूसरा सत्र शुरू होगा, माइक्रोफोन पर आएंगे तुषार धुमाल सर। फाटेगा किंग, राजू भाई, बॉक्स ओवरआर्म, चिकन व्यापारी, जिनका जो भी खिलाड़ी चिकन खाता है ना, उनके दुकान का अगले दिन अगर टूर्नामेंट हो तो सिक्सर नहीं 8 या 10 से मारता है। धन्यवाद प्रवीण सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूया. माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2026च्या माध्यमातून दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपल्याला टॉससाठी यायचंय. एकीकडे चिंचवली आहे तर दुसरीकडे शुभम स्टारर वीरेश्वर वरची गोपोली. टॉससाठी या दोन्ही टीमच्या कर्णधारांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय. शुभम कांबळे यांनी पुरस्कृत केलेला वीरेश्वर वरची गोपोली संघ मैदानामध्ये खेळेल तर त्याच्या विरोधामध्ये अन्वित सहारा 11 चिंचवली शेकीन हे आमच्या गुणलेखकाचं नक्कीच कौतुक करेल. DY पाटील मध्ये ते शिकतायत. पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी ते थेट डॉक्टर होऊन या स्पर्धेमध्ये येतील अशा अपेक्षा त्यांच्याकडनं करतो. शुभम 11 वीरेश्वर वरची गोपोलीचा संघनायक आलेला आहे. मी शेकीन चिंचवली संघाचा कर्णधार देखील तिथे आलेला आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टी शर्ट्स घालून आपल्याला तिकडे यायचंय. शुभम 11 वीरेश्वर वरची गोपोलीचा कॅप्टन टॉस साठी या. टी शर्ट द्या संदेश मात्रे दोन्ही टीमला. येणाऱ्या 36 चेंडूमध्ये विजयासाठी शिळपाटा संघाच्या विरोधात सहकार नगर संघाला 79 धावांची गरज आहे. चला शिळपाटा संघाला आपण विनंती करूया आपलं क्षेत्ररक्षण तातडीनं सजून घ्या आणि टीम सहकार नगर संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण आपले बॅटर मैदानामध्ये पाठवा. निलेशजी दर्गे साहेबांचं शुभ आगमन झालेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक करूया स्वागत. तर नाणेफेकीचं कौल झालेलं आहे आणि टॉस जिंकलाय चिंचवली शेकीन संघानं, जी आज खेळतीये अर्थातच अन्वित सहारा 11 या नावानं. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे ज्या काय फॉर्मॅलिटीज बाकी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण संदेश मात्रेंशी संपर्क साधा. खोपोली खालापूर शिक्षण प्रसाराचे सदस्य आदरणीय पोरवाल साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस झाला. छत्तीस चेंडूमध्ये विजयासाठी 79 धावांची गरज. अल्पेशजी तरकुडे, लवजी के फौजी उद्याच्या रात्रीमध्ये या मैदानावरती खेळणार आहेत आणि त्यांनी निर्णय घेतलाय बगैर बातचीत बगैर समझोता कदाचित ही स्पर्धा जिंकण्याचं धाडस ते दाखवतील. गेल्या वर्षी उपविजेता हे पद त्यांनी पटकावलं, पण आता विजेता या स्पर्धेमध्ये ते होणार का? बघा खेळाडूंना विनंती आहे, ही स्पर्धा खूप मोठी आहे. एखादं व्यसन करून आपण मैदानामध्ये खेळू नका आणि मैदानाला रंगरंगोटी करू नका. विमलची जादू दाखवू नका, नाही तर पंच त्यांची जादू दाखवताना पॅनल्टी देतील आणि पॅनल्टी 5 धावांची असेल.
बघा सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, कोणतेही व्यसन न करता आपण मैदानामध्ये खेळ दाखवा. अन्यथा पंचांनी जर पकडलं तर मात्र तुम्हाला 5 धावांची पेनल्टी असेल आणि त्या खेळाडूला मॅच मधनं बाहेर बसवलं जाईल आणि 12व्याला आत घेतलं जाईल. 12 टी शर्ट आयोजकांनी दिलेत आणि दोन्ही 12वे आता खुश झालेत. बारी बारी सबकी बारी. 36 चेंडूमध्ये विजयासाठी 79 धावांची गरज. देवेंद्र क्षत्रिय आणि त्याच्या बरोबरीनं प्रतीक विचारे. अजिंक्य दर्गे यांचं हार्दिक असं स्वागत करूया. सेवन विलासचे ओनर, कॅम्पा कोलाचे डिस्ट्रीब्युटर आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधलं हँडसम चेहरा गोलंदाज मुनावर, वेगाचा बादशाह. शिळफाटा एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. जय पिंगळे खुश झालेत त्याच्याकडे एक टी शर्ट आल्यामुळे. "24 इव्हेंट या माध्यमातून थेट प्रेक्षेपण चालू आहे. बाबूशेठ केदारी, विकाजी जोशी, त्याचबरोबर संतोष सूर्यवंशी या मॅचचा आनंद घेत आहेत. रवींद्रजी कांबळे हे देखील प्रेक्षक गॅलरीमध्ये या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत करताना आपण मॅचकडे वळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल, पंचांच्या डाव्या बाजूनं मुनावर तयार. स्ट्राईक एंडवरती प्रतीक, बॅटची कडा मात्र यष्टिक्षकाला संधी होती. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचा आनंद घेतला गेला. सिंगलला अकाउंट खुलं गेलं. 36 मध्ये 79 करायच्या होत्या आणि आता विजयासाठी 35 चेंडू 78 धावांची गरज. सुरेश शेठ केदारी यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक करूया स्वागत. आताच मांडकिवलीच्या मैदानावरती मैत्री चषकाचा सोहळा रंगला आणि सूरज शेठ केदारी त्याचबरोबर संतोष जोरकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली. प्रशांतदादा शेंडे त्याचबरोबर अल्पेजी थरगुडे यांच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसात एक मोठी स्पर्धा मैत्री ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 रात्रीचा प्रवास आहे. 4 तारखेपासून हा सोहळा सुरू होईल. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज यष्टिक्षकाला संधी मिळाली आणि त्यानं संधीचं सोनं केलं. निर्धाव चेंडूची होती सांगता. शुभम स्टारर वीरेश्वर वरची कोपली संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण संदेश मात्र्यांशी संपर्क करा. फटका दमदार आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून गोळीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. ज्या फटक्याच्या शोधात फलंदाज होते तो फटका आलाय. ठोगडीचे चौकार. पुन्हा एकदा लगातारचा हा चौकार पाहायला मिळतोय दुसरा आणि या 2 चौकाराच्या मदतीने आता टोटल 9 धावसंख्येची नोंद. 79 धावांचा होतोय पाटला. केतन मात्रे, फर्दिल काझी, आकाश तारेकर, बरेचसे दिग्गज तारे सितारे शेवटच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण या 8 संघांमध्ये ज्यांनी एक संघ घेतलाय ते बंटी काजळे इथे आलेले आहेत. त्यांचं आपण या व्यासपीठावरती स्वागत करूया. त्यांना विनंती आहे, बंटी काजळे यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. संघर्ष आयुष्यातला एक भाग आहे आणि तो करावाच लागतो. आता संघर्ष करतोय फलंदाज देबू. टॉट चेंडूचा इशारा. लगातारचे 2 चौकार आल्यानंतर हा चेंडू निर्धाव गेलाय. टोटल स्कोर कार्ड वरती 9 धावसंख्येची नोंद. मुनावरचा हा चेंडू एक्स्ट्रा लॉंग ऑन मध्ये खेळायचा होता पण शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये टिपला गेला झेल आणि संपलाय. पहिला बॅटर देबूचा 9 या आकड्यावरती खेळ.
नेक्स्ट बॅटर आणखीन एक विचारे ब्रदर्स मैदानामध्ये दाखल होतोय. प्रथमेश विचारे आता स्ट्राईक एंड वरती कदाचित पाहायला मिळेल, पण षटक समाप्त झालंय. बघा, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे, तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकायची आहेत आणि इथे पहिल्या षटकासाठी जवळजवळ तुम्ही 6 मिनिटापेक्षा जास्त वेळ खर्च केलेला आहे. पंचांच्या मनात आलं तर पॅनलाइज तुम्हाला करू शकतात. नेक्स्ट बॉलर बुफरान गोलंदाजी मार्गवरती आलाय. शेवटच्या आता 5 षटकामध्ये विजयासाठी 70 धावसंख्येची गरज. बुफरान गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या अगदी डाव्या बाजूला सज्ज झालाय. 10-12 पावलांचा रनअप घेऊन तो तयार झालेला आहे आणि ते स्ट्राईक एंडवरती मात्र प्रतीकच्या बॅट मधनं यावेळेस पॉइंट आणि गलीच्या मधून हा चेंडू मारला गेलाय. सीमारेषा आर पार धावा मिळतील. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गलीमध्ये गेलेला 4 धावांसाठी आलेला चौकार आणि पंचांचा तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय आणि वेस्ट हाईटचा निर्णय बॅटिंग करणाऱ्या टीमनं कदाचित हा निर्णय घेतलाय की काय असा प्रश्न मात्र आता पडलाय. तिसरे पंच जय पवार सर सांगतील काय घडलं काय बिघडलं. क्लिअर रेडिंग क्वालिटीच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय आलाय आलाय. इट्स अ नो बॉल. येणारा चेंडू असेल प्री हिट. उघडा डोळे पहा नीट. शिळपाटा संघाच्या विरोधात सहकार नगर खेळतीये, पण सहकार नगरचे 13वे 12वे 14वे सगळे आले होते. प्री हिट तोडफोड मार धावाळवाला हा चेंडू, पण इथे मात्र फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं 38च्या बाहेर जाऊन या चेंडूला अडवलं आणि इथे मात्र धाव मिळती ती 1-1 या धावेच्या मदतीनं टोटल 15 धावसंख्येची नोंद. पाटला 79 धावांचा होतोय. पाटला तर करावा लागेल. 79 धावाचा भला मोठा डोंगर मात्र 6 षटकामध्ये उभा केलाय तो टीम शिळपाटा संघानं. विरोधात आपण बघतोय सहकार नगर संघ खेळतोय. लेट कटचा प्रयत्न केला आणि इथे मात्र सिंगल आली. 1 या धावेच्या मदतीनं स्कोरकार्डवरती वाढ देखील पाहायला मिळते आणि टोटल आता 16 धावा स्कोरकार्डवरती आहेत. ललित शेठ घोसाळकर खोपोली नगर परिषदेमधले कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचबरोबर सिव्हिल इंजिनियर म्हणून ज्यांची या तालुक्यामधली ओळख. युवा पिढीच्या गळ्यातलं ताईत म्हणून ललितजी घोसाळकर यांना आपण पाहतो. त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. मी संदेश मात्र यांना विनंती केली आपण त्यांचं स्वागत इथे करावं. आदरणीय या स्पर्धेचे मुख्य घटक नगरसेवक समीरजी मसूरकर लाडकं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती उपस्थित झालेलं आहे. डीजे आता तुम्ही घाबरू नका. आलेत शेट आलेत. टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला आणि या बाउन्स वरती सिंगल आली. 1 या धावेच्या मदतीनं लेग साइड मध्ये 1 धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 17 धावसंख्येची नोंद. मनी टेन्शन घेऊ नका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फटका बसला. बॅटर मात्र आता परतीचा प्रवास करतोय. प्रथमेश विचारे साहिलनं टिपलेला झेल होता. दुसरा बॅटर डग आउट मध्ये. ठोक डीजे.
यानंतर ठोकणार आहे, पण आता तो जेवायला चाललाय. गमन शेठ पाटील यांचं आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूया. एकवीरा आईचे भक्त आहेत आणि काटरंग गावचे ते रहिवासी आहेत. त्यांचं हार्दिक नक्की करूया स्वागत. चला नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय पियुष वाघ. बाबू शेठ केदारी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सिव्हिल क्षेत्रामधलं मोठं नाव आहे. खडी, त्यानंतर सिमेंट, जेसीबी, डंपर, बाबूशेठ केदारी एक मात्र ऑप्शन. डाव्या त्याचा बॅटर मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न इथून करतोय. लॉंग ऑन मध्ये चेंडूला पकडलं गेलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि त्यानं मात्र या चेंडूला अडवलं. सिंगलला स्कोर कार्डवरती बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, पण महत्वाचे 2 फलंदाज देखील तंबूच्या आसऱ्याला परतलेत. 79 धावांचा बाटला होत असताना 18 धावसंख्येची झाली आहे नोंद. चिंचोली शेकिन संघाने निर्णय काय घेतलाय? गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. म्हणजे शुभम 11 वीरेश्वर वरची गोपली संघाला नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करायची. चोवीस चेंडूमध्ये विजयासाठी 61 धावांची गरज आहे. 24 चेंडू 61 धावा. विचार करतोय काय भावा, समीर मसुरकरांची साथ असेल तर मात्र ललित घोसाळकर यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच स्माईल पाहायला मिळेल. लेट आले पण थेट त्यांचं आगमन पाहायला मिळालं असा संदेश मात्र मला सांगतायत. ललित घोसाळकर यांनी मनामध्ये घेतलं तर एखादी बाईक ते देखील देऊ शकतात. चर्चा होतीये, खर्च तर होणार, पण कुठल्या रात्री? गोलंदाज मंगेश गोलंदाजी मार्गवरती आलाय. मल्हार समीर मसूरकर लिटिल चॅम्प फलंदाजी खूप सुंदर करतात. मल्हार अकॅडमीचे ओनर आहेत ते. कदाचित इथून पुढे पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजक देखील म्हणून पाहायला मिळतील. मंगेश गोलंदाजी मार्गवरती तयार आहे. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा एक जबरदस्त फलंदाज पियुष वाघ. वाघाच्या डरकाळीप्रमाणे आता धावा कराव्या लागतील. या मैदानावरती धावा होऊ शकतात. मनगटामध्ये जोर असावा लागतो आणि तो जोर इथून मात्र दाखवावा लागेल. ये दिल मांगे मोर. पहिला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील. माजी नगराध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून 4 चौकार. चौकाराच्या माध्यमातून आता टोटल 22 धावसंख्येची नोंद होती. 79 धावांचा पाठला होतोय. 79 धावांचा पाठला करताना मात्र 22 धावांची नोंद झाली. पण महत्वाचे 2 गडी मात्र गमावलेत ती टीम सहकार नगर संघानं. पहिल्यांदा बाद होणारा फलंदाज देबू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर प्रथमेश. पण जबाबदारी आता घेतली पियुषनं आणि पियुष चांगल्या पद्धतीने खेळतोय. आदरणीय योगेशजी तेलंगे साहेबांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. तेलवणे साहेबांचं हार्दिक असं स्वागत असेल. जरा प्रेमाने सगळे डॅनी म्हणतात असे योगेशजी तेलवणे इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक असं करूया स्वागत. पण इथे हा चेंडू
डॉट चेंडूचा पंचांचा इशारा आलाय. शांत पद्धतीनं क्रिकेटचा आनंद घेणारा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश लांजेकर काय फटाके फोडतात, त्यांची रील्स आता व्हायरल झालेली आहे. श्री तेज फार्म या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहिलं, चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली. सूरजजी जोशी देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. एक टर्फ सांभाळण्याचा जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. निलेश शेठ दर्गे साहेबांचं देखील हार्दिक स्वागत करूया. गोल्डन मॅन आहेत ते. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आहे, पण इथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चूक करतोय. राहुल अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये फेमस असलेला खेळाडू पण ओरम मध्ये फेमस होताना राहिला. झेल टिपला असता तर नावाची चर्चा झाली असती. चर्चा तर आता करावी लागेल ही झेल सुटल्यानंतरची. एक या धावेच्या मदतीनं 23 धावसंख्येची नोंद. अजमलनं चांगली टीम मी तर म्हणेल बनवली आहे. यावेळेस अंडरमचे बरेचसे शिळपाटा गावातील खेळाडू त्यांना एकत्र केले आणि या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलं. पण आज मात्र मला एका खेळाडूची कमतरता भासतीये. इरफान थोडंसं मात्र अदृश्य पाहायला मिळतो. कदाचित त्याच्या कामामध्ये तो व्यस्त असल्यामुळे इथे पाहायला मिळत नाहीये. कदाचित नेक्स्ट मॅच मध्ये जर हा सामना जिंकला तर पाहायला मिळू शकतो. पण ही मॅच जोपर्यंत प्रतीक विचारे मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही घडू शकतं आणि काही बिघडू शकतो. पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. यावेळेस वेल एक्सप्रेस खेळाडू चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र अमित भिल्लारेच्या हातामध्ये हा चेंडू सहज विसावला आणि इथे मात्र डगआउट मध्ये परतावं लागणार आता प्रतीक विचार या बॅटरला. फॉलो नक्की करा 24 इव्हेंटला. जसा कॅमेरामन चेंडू फॉलो करतोय तसं मात्र या चॅनलला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. क्लॅरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून पुढे 3 रात्री ही स्पर्धा पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि 24 इव्हेंट आता उंच शिखर चढत चाललाय. संदेश पाटील या 24 इव्हेंटचे सर्व आणि त्यांची टीम या स्पर्धेमध्ये आता 4 कॅमेरा घेऊन चांगली कामगिरी करते. नेक्स्ट बॅटर ऋतिक बुरुमकर. ऋतिक बुरुमकरला जर या स्पर्धेमध्ये स्कूटीवरती बसायचं असेल तर मात्र इथे मॅच गरम करावी लागणार. लसित मलिंगाची आठवण करून देणार चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. आपण ऋतिक बुरुमकरचा आपटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये सजवला गेला. बॅकअप बघा, डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक जवळ यष्टरक्षकाला बॅक करण्यासाठी तिथून धावत आला. पण या चेंडूवरती मिळाली 1 धाव आणि एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 24. शुभम कांबळे स्टारर, वीरेश्वर वरची गोपोली यानंतरच्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात असेल शेकिन चिंचवली, ती देखील आज वेगळ्या नावानं मैदानामध्ये खेळतीये. अन्वी सहारा 11 या नावानं शेकिन चिंचवली. बिग फाईट, तगडी लढत, बडे बंच का बडा मुकाबला होगा. जामरुकच्या मैदानावरती शेकिन चिंचवली संघाने दिलेली हार च्या वरती रिॲक्शन मैदानामध्ये वीरेश्वर संघ करणार का. नेक्स्ट बॉलर 18 चेंडू 55 धावांची गरज. संदेश यादव आता टीम्स देत आहेत वीरेश्वर वरची गोपोली संघाच्या खेळाडूंना. वेल एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. मोठ्या संघांना पॅक त्यांनी केलेत. कदाचित समीर मसूरकर साहेबांच्या शेवटच्या नाईट रजनीमध्ये एखादा संघ संदेश यादव साहेबांच्या नावाने देखील खेळू शकतो. पण असं काही मैदानामध्ये घडेल का. निलेश गडद साहेब इथे आलेले आहेत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी स्कूटी देण्याचा निर्णय घेतला. एक बार कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नहीं सुनता. आणि ते चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 6. आलाय बिग षटकार.
30 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 17 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची गरज. मारणाऱ्याच्या मनगडात दम असावा लागतो आणि हा दम दाखवलाय ऋतिक बुरुमकरनं. गोलंदाज मुन्नावर पुन्हा एकदा केले आक्रमण आणि ते चेंडू जाईल काव कॉर्नरच्या बाहेर. बाहेर 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 षटकार. प्रदीपजी ठाकूर भोकरबाराचे आमचे पाहुणे आहेत आणि त्याचबरोबर निलेशजी गडगे यांनी निर्णय घेतला की आम्ही देणार आणि दिलीये. उद्याच्या रात्रीमध्ये ती बाईक आपल्याला पाहायला मिळेल. दोघांनी आधी निर्णय घेतला असता तर कदाचित 4 व्हीलर पाहायला मिळाली असती, पण आज घेतल्यामुळे 2 व्हीलर येते. घुटना टेक तमाशा देख. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर रक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. शेवटचे आता चेंडू उरलेत 15 आणि विजयासाठी 43 धावसंख्येची गरज. ऍक्सिलेटरवरती ताव द्यावा लागेल, तडका मारावा लागेल, टन वाजवावी लागेल. ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये सरळ या चेंडूला जाऊ दिलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेनं वळण घेतोय आणि ते या चेंडूवरती यष्टिरक्षकानं मात्र चेंडू अडवला. तिसऱ्या पंचांचा निर्णय घेतलाय बॅटिंग टीमनं. वाईट चेंडू आहे की नाही आता पाहिलं जाईल. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. संधी बऱ्याच खेळाडूंना या स्पर्धेमध्ये दिली गेली. शेवटची रात्र मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल रती महारथींची. पण हा निर्णय आला आता तिसऱ्या पंचाचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा लिगली चेंडू आता काउंट केला जाईल. 14 चेंडू 43 धावांची गरज. आमचे इंस्टाग्राम फेम रिक्षावाला इथे आलेले आहेत. अनंत शिंदे, आपण यांचं स्वागत करूया. या स्पर्धेचे बरेचसे क्षण आता ते त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत. समीरजी मसूरकर साहेबांवरती विशेष त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि त्यांचा प्रयत्न होता या स्पर्धेमध्ये एक मोठी रील्स बनवायचा, पण थोडे त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना हा प्रयत्न जमला नाही. पण समीरजी मसूरकर साहेबांकडनं या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. रिक्षावाला या नावानं ते फेमस आहेत. अनंत शिंदे, शिंदे शाहीतलं मोठं नाव. प्रकाश नगर गावातील हा रिक्षावाला प्रत्येकाच्या मनात बसला. इंस्टाग्रामच्या माध्यमातून मोबाईलवरती झळकला. आता या स्पर्धेमधनं तो युट्यूब वरती पाहायला मिळतोय. चेंडू आसमानी सफर करताना असं वाटलं होतं सीमारेषा पलीकडे जाईल, पण हा चेंडू पकडला गेलाय झेल स्वरूपात आणि इथे मात्र आता परतीचा प्रवास घडतोय तो ऋतिक बुरुमकर याला. मागच्या वर्षी त्यांच्या इंस्टाग्राम पेज वरती तुम्ही पाहायला गेला तर बरेचसे मिलियन मध्ये चाहते त्यांची रील्स पाहून गेले. विक्रांत शेठ गायकवाड, अभिनंदन पहिल्यांदा तुमचं. 2 चाकीची तुम्ही 4 चाकी घेतलेली आहे त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. उद्या जिग्या 11 हार्ड संघ देखील मैदानामध्ये विक्रांत शेठ यांच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर ओपन च्या खेळाडूंना खेळवण्याची संधी त्यांनी निर्माण केलेली आहे. पण पॉवर प्लेचा इशारा करतात. बॅटिंग पॉवर प्ले सुरू होतोय आणि नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय रोहित बुरुमकर. अनंत शिंदे या स्पर्धेचं छायाचित्रीकरण करतायत. तिकडे रुपेश मात्रे 6 षटकांच्या सामन्यामध्ये आता कोणत्या बॅटरने किती षटकं खेळायची याचा विचार करतायत. त्यांच्या वाटेला 2 षटकं नक्कीच येणार आणि या 2 षटकामध्ये कल्पेश जाधव आणि दिगंबर मोरे समोर ती निधळ्या छातीनं कसे चेंडू फेकतील हे पाहण्याचा आनंद आता सगळे प्रेक्षक लुटणार या नंतरच्या मॅच मध्ये. उफरान गोलंदाजी मार्गवरती. आता टाटा एंड कडनं तो गोलंदाजी करतोय. वरची कोपली एंड कडनं त्याची गोलंदाजी चालू आहे.
टप्पा पडल्यानंतर या चेंडूनं हलकसं वळण घेतलं, त्यानंतर हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचे चेंडू उरलेत 11 आणि विजयासाठी 41 धावांची गरज. शहाणे साहेबांचे मॅनेजर शेंडे साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. टप्पा पडल्यानंतर फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये या चेंडूला असं वाटलं होतं पाहिलं जाईल, पण या चेंडूला लेग बाईटच्या माध्यमातून सिंगलनं निवडलं गेलं आणि एका धावेनं स्कोरकार्डवरती वाढ झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय शिळपाटा संघाकडनं. असं वाटतही नाहीये की टीम पहिली मॅच ही पहिली स्पर्धा खेळतीये. एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा त्यांनी धाडस दाखवलं आणि असं म्हणतात की डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. पण इथे आता भाईगिरी करताना टीम शिळपाटा संघ चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका अदा करतात, पण इथे डेअरिंग करावी लागणार. बॅटर रोहित बुरुमकरला. चेंडू अकूट टप्प्याचा होता. या चेंडूला डीप पॉइंट मध्ये खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. राहुल जाधवनं या चेंडूला अडवलंय आणि इथे मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. आता मी तर म्हणेल एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पडेंगे. याच्या आधी धावा कमी झाल्या होत्या 2 मॅच मध्ये, पण तिसऱ्या मॅच मध्ये धावांचा पाऊस पडला आणि या पावसामध्ये आता कदाचित सहकार नगर संघ बुडतोय की काय असा खेळ पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू उरलेत 9 आणि विजयासाठी 38 धावांची गरज. टप्प्यावरती आक्रमण करावं लागणार, पण जमीन लगतचे फटके हे शिळपाटा संघाचं मनोधैर्य वाढवतील. इथे आसमानी सफर करून दाखवावी लागेल. आकाश चव्हाण यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. आकाशजी चव्हाण. रील स्टार आमचे रिक्षावाला थोडेसे नाखुश आहेत, कारण त्यांचा घरचा संघ या स्पर्धेत आता माघार घेताना पाहायला मिळाला. पण येणारा प्रत्येक संघ त्यांचा आहे हे असं ते सांगतात आणि पंच देखील सांगतात. हा चेंडू स्वेर आहे. रील स्टार फेमस झालेत ते खोपोलीतील रिक्षावाला म्हणून. खोपोली हा ब्रँड त्यांना लागलाय, जसा माझ्या नाव पुढे खोपोलीचा ब्रँड लागलाय. आता तुम्ही एका गावाचे नाहीत, पूर्ण खोपोलीचे आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे, कारण की तुमच्या नावातच आनंद आहे. वेगानं बॅट फिरवली आहे. ते लेग साइड मध्ये राहुल जाधव या चेंडूला अडवणार, तत्पूर्वी मिळते एक सिंगल. मी मगाशीच म्हटलं होतं एक्के दुक्के से कुछ होगा नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पडेंगे. 44 धावांची नोंद झालेली आहे. 7 चेंडू 35 धावांची गरज. समीर मसूरकर साहेबांनी केलं, राकेश गवरकर साहेबांनी केलं. फलंदाज कधी करणार असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडलाय. वेगानं बॅट तर फिरवली गेली, पण हा चेंडू अडवलाय. इथे मात्र मंगेशच्या हातामध्ये चेंडू सापडला आणि त्यानं तो कचकन पकडला. जणू काही स्पेमी कॉल का जोड आहे असं मात्र पाहायला मिळालं. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आता हाकेला धावलाय शिळपाटा संघाच्या मंगेश. आणखीन एक गडी गमावलाय तो टीम शिळपाटा संघानं. स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 79 धावांचा पाठला होत असताना 44 शेवटचे चेंडू उरलेत 6 आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू 35 धावा. गोलंदाज अमित भिल्लारे. यानंतर पुन्हा एकदा आष्टेकर सरांचा आपण डान्स पाहणार आहोत. डान्सिंग अंपायर अलिबागवरनं आलेत. खोपोलीच्या प्रेमात ते आता पडलेत. कदाचित इथून पुढे होणाऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आमचे डान्सिंग अंपायर आपल्याला नक्की पाहायला मिळतील. बाळूचे ते खूप मोठे फॅन झालेत. मुन्ना फॅन्स क्लबला त्यांचा जास्त आनंद दिलाय. सुनील चव्हाण काय म्हणाल इक्कूच्या वाणीवरती, ज्यांनी काल जी भविष्यवाणी केली.
त्यांनी मला सांगितलं सुनील चव्हाण यांचा चिम टपाक डमडम झालंय, पण इथे हा चेंडू मैदानाला गुदुगुदू 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 करत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय सिंगल देऊन. या मॅच मध्ये आता धावांचा डोंगर अजूनही पाहायला मिळतोय. 5 चेंडू 34 धावांची गरज. मनामध्ये जिद्द हवी, मनामध्ये चिकाटी हवी, आत्मविश्वास स्वतःवरती ठाम हवा. पण असे बॅकफुटवरती येऊन जर पॉइंटच्या वरनं खेळण्याचा निर्णय केला तर मात्र चेंडू सापडणार नाही. 4 चेंडू 34 धावांची गरज. बऱ्याच फरकानं आता सहकार नगर संघ मागे राहिलाय. या हंगामामध्ये शिळपाटा संघानं बऱ्याच वेळा मात दिली टीम सहकार नगर संघाला, आणि अजूनही या स्पर्धेमध्ये सहकार नगर संघ शिळपाटा संघाच्या विरोधात खेळतोय. जाता जाता प्रेक्षकांना हा फलंदाज खुश करू शकतो. एका दोन मोठे फटके जर त्यांना मारले तर मात्र त्याचा आत्मविश्वास वाढू शकतो. हा चेंडू ऑफस्टमच्या लाईनच्या बराच बाहेर पकडला गेला पंचांचा. 2 हात समांतर करून इशारा आला स्क्वेअर चेंडूचा. एका धावेनं टोटल 46 धावसंख्येची नोंद झालेली आहे. 46 धावा आता आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. पाटला 79 धावांचा होता आणि आता शेवटचे 3 चेंडू 33 धावसंख्येची गरज. आणखीन एक चेंडू हा निर्धाव जातोय. 2 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू 33 धावा कराव्या लागतील टीम सहकार नगर संघाला. अशा वेळी हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पुन्हा मिळते एक सिंगल. हा सामना मात्र जिंकलाय टीम शिळपाटा संघाला आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय अमित भिल्लारे. पण साईबाबा नगर संघाच्या एका खेळाडूचा आज वाढदिवस आहे, गोयल, आणि त्याचबरोबरनं आजचा बर्थडे बॉय ज्याचं बर्थडे सेलिब्रेशन अगदी व्यासपीठाच्या समोर केलं जात आहे. आणि आज या स्पर्धेतील आणखीन एक मुख्य घटक, ऐसी कोई गली नाही ज्या आकाश कलवार की चली नाही, असे ज्यांच्या तलवारीला नाही धार ते आकाश कलवार, ज्यांचा आज वाढदिवस आहे. खाटू श्यामवरनं या मॅचचा आनंद घेत आहेत. वाढदिवसाच्या या माजी नगराध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून आकाश कलवार आणि